आज या भारतभूमीमधले भारतीय आणि भारताबाहेरचेही भारतीय एका अनोख्या कार्यक्रमाची अतिशय उत्सुकतेनं वाट बघतायत. आज या भारतभूमीमध्ये श्रीराम जन्मभूमीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम 2 दिवसावर येऊन ठेपला आहे. याचं जेव्हा भूमिपूजन झालं ऑगस्ट 2020मध्ये, तेव्हा आर्ट इंडिया फाउंडेशनच्या खुला आसमान या प्रकल्पामध्ये श्रीयुत मिलिंद साठे यांनी एक अनोखी स्पर्धा जाहीर केली. आणि ती स्पर्धा होती रामायणातल्या किंवा रामचरित्रामधल्या वेगवेगळ्या प्रसंगांची मुलांनी स्वतःच्या कल्पकतेनं रेखाटलेली चित्र. आणि काय आश्चर्याची गोष्ट, संपूर्ण भारतातून आणि जगभरातून जवळजवळ 2000 चित्र यामध्ये आली. आणि त्याच्यातली 125 अतिशय सुंदर कल्पक चित्र निवडून आज त्या चित्रांचं इतकं सुंदर प्रदर्शन आपण या संस्कार भारतीच्या प्रदर्शनामध्ये मांडलं आहे. विषय तर आपले सगळ्यांना माहितीच आहेत की रामायणाच्या प्रसंगातील किंवा रामाच्या जीवनावरील आधारित असे सगळे प्रसंग वेगवेगळ्या वयाच्या मुलांनी चित्रित केलेले आहेत. अगदी 6 वर्षाच्या मुलीपासून ते साधारण 40-42 वयापर्यंतच्या व्यक्तींनी याच्यामध्ये चित्र काढलेली आहेत. आणि खूप सुंदर आणि वेगवेगळ्या शैली इथे पाहायला मिळतात. त्याच्या जन्मापासूनचे जे प्रसंग आहेत ते सुद्धा चित्रित करताना कोणी मधुबनी शैली वापरली आहे, कोणी वारली शैली वापरली आहे. हे जे चित्र आहे हे मधुबनी शैलीमध्ये काढलेलं आहे. अगदी 2-3 रंगामध्ये काढलं आहे, पण शैली वेगळी आहे. याच्यामध्ये सीता विवाह प्रसंग, राम-सीता विवाह प्रसंग दाखवलेला आहे. ही जी रामायणाची स्पर्धा झालेली आहे त्यानंतर आता लवकरच पुन्हा एकदा रामायण या विषयावरती खुला आसमान चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर तुम्ही जरूर यामध्ये भाग घ्या. हे प्रदर्शन 20 आणि 21 जानेवारीला पुण्यातल्या रमणबाग प्रशालेमध्ये सगळ्यांना बघण्यासाठी खुलं आहे. या सुंदर चित्रांचं एक अनोखं कलेक्टिव्ह किंवा संग्रह म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध आपण करतोय. या पुस्तकाचं प्रकाशन मागच्या आठवड्यामध्ये गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते सोलापूर इथे पार पडलं. या पुस्तकामध्ये यातली निवडक चित्र आणि त्या चित्रांचे प्रसंग एकत्र केलेले आहेत, जे आपल्याकडे जन्मभर संग्राह्य पुस्तक म्हणून राहतील. याविषयी बोलताना पूज्य गोविंद देवगिरी महाराज असं म्हणाले, चित्रांचं एक महत्व आहे. चित्र पाहिलं की चरित्र आठवतं. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की अशा प्रकारे कागदावरती रामचरित्र चितारणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रीराम आपल्या जीवनात चितारण्याची संधी प्राप्त व्हावी. असा या पुस्तकाचा आणि ह्या संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश.